नमस्कार मित्रांनो, तो हिरी माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता अर्णव आणि ईश्वरी लाईट गेलेली आहे म्हणून मेन फ्यूज जवळ येतात आणि तिथे येऊन आता त्या बोर्डमध्ये अर्णव चेक करत आहे की लक्की लाईट कशामुळे गेली। ईश्वरी म्हणत असते की कुठली तरी कुठल्या तरी वायरमध्ये घालून टाका, नक्की लाईट येईल। त्यावरती अर्णव म्हणतो की काय बोलते तू, मनात येईल ते। अगं असं कधी होईल का, कुठलंही वायर कुठल्याही आता वायरीमध्ये घालून कशी लाईट येऊ शकते। किंवा आता ईश्वरी म्हणते की अहो सर तुम्हाला नाही माहिती, आमच्या इंडोरमध्ये जर लाईट गेली तर आम्ही असंच करत होतो, कुठल्याही वायरीमध्ये कुठलीही वायर घालून देतो आणि कुठल्या तरी वायरमध्ये कुठली तरी वायर जोडली जायची आणि लाईट यायची, असं ते हातवारे करत सांगत असते। अर्णव डोक्याला हात लावतो। ईश्वरी आता अर्णवला म्हणते की बाजूला व्हा। तर अर्णव म्हणतो की अगं ईश्वरी काय करतेस तू। ईश्वरी लगेच आता त्या बोर्ड जवळ येते आणि ती आता सगळे काही मेन फ्यूज आहे ते सगळे चेक करत असते। हात लावू नको, अर्णव म्हणतो की थांब जरा, कुठेही असला हात लावू नकोस। आणि आता ईश्वरी काही ऐकायला तयार नसते। अर्णव म्हणतो की मिस इंदोर अगं प्लीज असं कुठेही हात लावू नको ना, अगं काय करतेस तू, म्हणून तो तिच्या हाताला धरून मारत असतो। अर्णव म्हणतो की अगं ईश्वरी तू काय करतेस, रडत बसशील। त्यावरती आता ईश्वरी म्हणते की सर आम इंदोर से है। तरी अर्णव म्हणतो की इंदोरच्या लोकांना शॉक नाही बसत का। तेव्हा ईश्वरी म्हणते की आम्ही तुमच्यासारखं रडत बसत नाही। तर अर्णवला राग येतो। अर्णव म्हणतो की काय ग, तुला असं वाटतं, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी रडत बसतो। तेव्हा ईश्वरी म्हणते की सर दाखवा ना, दाखवा, माझ्या तोंडावर का मारतात। आणि हातोडी घेऊन मात्र ती आता चेक करत असते। अर्णवचा जीव एकदम कासावीस होत असतो। तो म्हणतो की मिस इंदोर अगं तू काय करतेस, अगं हातोडी आहे, तुला कळतं का। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर मला करून द्या ना प्लीज, आणि तुला शॉक बसेल ती आर्थिंग आहे। तर ईश्वरी म्हणते की सर प्लीज प्लीज अहो मला करून द्या। हे बघा आता मात्र ती अर्धी नाही तर पूर्ण वायर आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की शांत बसा, मी काय करू शकते। पण ईश्वरी मात्र आता पुन्हा सगळे काही आता हे स्विच आहे तर ते बंद करते आणि परत मात्र ती वायर आहे तर ती आता हाताने तिला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे। अर्णवचा जीव कासावीस होत असतो। तसतसा मात्र तो आता ईश्वरीला काय करावं, नक्की कसं मागे घ्यावं तेच काही त्याला कळत नसतं। तो तिचा हात धरून तिच्या हाताला मारत असतो, तिला मागे ओढत असतो आणि हात लावू नको असं म्हणतो। तर ईश्वरी म्हणते की अहो सर कशाला मारतात माझ्या हातावर, प्लीज मागे व्हा बरं। हो जरा गप्प बसा आणि तुमची बडबड बंद करा, मारतात कशाला माझ्या हातावर, प्लीज प्लीज शांत बसा प्लीज। ती मुद्दाम आता अर्णवला घाबरवण्यासाठी जोरात किंचाळून ओरडते की तर लगेच आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर काय झालं मिस इंदोर, म्हणून त्याचा जीव पूर्णपणे टांगणीला लागतो आणि ईश्वरी आता उड्या मारत हसत असते आणि काही नाही झालं, गंमत केली असं मुद्दाम म्हणते आणि हसत असते, खूपच हसत असते। तर अर्णव म्हणतो की एकदम फनी, मागे हो, एकदम आता हातच लावायचा नाही। तेव्हा अर्णव मात्र आता त्या दुसऱ्या त्या बोर्डमध्ये चेक करत असतो। तोपर्यंत ईश्वरी आता त्याच्या शेजारच्या एका बोर्डमध्ये येते आणि ती मुद्दाम तिथे आता हात लावायला जाणार। तर इकडे आता अंजलीचा जीव धाकधूक होत असतो। अंजली मात्र आता फोन करण्याचा प्रयत्न करत आहे, काय करू आता, लाईट या वेळेस जाण्याची काही वेळ आहे का असं म्हणत असते आणि तिचा जीव पूर्णपणे घाबरण्याचा झालेला आहे। तर इकडे ईश्वरी मात्र आता म्हणते की काय करू आता नक्की काय करू, आणि खालचा जो काही खटका आहे तो फक्त वर करते आणि तेवढ्यात मात्र लाईट आलेली असते आणि तेवढ्याच सगळीकडे लाईट येते। अंजली म्हणते की नशीब लाईट आली आणि चला लवकरात लवकर कामाला लागूयात। आणि ईश्वरीने फक्त गणूबाप्पाचं नाव घेतलेलं असतं आणि खटका वर केलेला असतो। तेवढ्यात लाईट येते आणि अर्णवला म्हणते की सर तुम्हाला माहिती आहे का, मी फक्त गणूबाप्पाचं नाव घेतलं आणि फक्त मोरया म्हटलं, इंदोरचं नाव घेतलं म्हणून लाईट आली। अर्णवने आपल्या तोंडामध्ये मोबाईल धरलेला असतो आणि मिस इंदोर अगं मला तर असं वाटतं की नक्की मी इथे आर्थिंग वगैरे आहे ना, तर ती एकात एक घातली, बहुतेक त्याने लाईट आली असेल। तेव्हा ईश्वरी म्हणते की काही नाही नका काही म्हणू, आणि बघा ना तिथे काय आहे, ते फक्त मी वर केलं आणि त्याच्यामुळेच लाईट आली, म्हणून ती हसत असते। तेव्हा आता अर्णव म्हणतो की नाही, मी आर्थिंग एकात एक घातली म्हणून लाईट आली। तर ईश्वरी म्हणते की नाही सर, अहो तुम्ही काही म्हणू नका। आणि आता ईश्वरी ऐकायला तयारच नसते। ईश्वरी म्हणते की हे बघा माझ्यामुळे लाईट आली, अगोदर हो म्हणा, माझ्यामुळे लाईट आली हो म्हणा बरं। ईश्वरी काही ऐकून घ्यायला तयारच नाही। अर्णव म्हणतो आता ईश्वरी हो 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 म्हणा असं म्हणत असते। अर्णव म्हणतो की अगं काय ईश्वरी, आणि तेवढ्यात ते म्हणजे अर्णवचा धक्का तिच्या मांडीला लागतो आणि दोघंही मात्र आता ईश्वरीला धक्का लागून ती खाली बॉक्सवर पडते आणि अर्णव तिच्या अंगावर पडतो। दोघंही एकमेकांकडे पाहत असतात रोमॅन्टिक होत। आता अर्णव तिच्या अंगावर आलेला आहे आणि दोघांचे डोळ्यात डोळे घालून एकमेकांकडे बघत आहे। दोघांनाही खूप छान वाटतं आणि दोघंही असं बराच वेळ एकमेकांच्या अंगावर पडून राहतात आणि एकमेकांकडे पाहत असतात।
तेवढ्यात आकाश हा दादा दादा ईश्वरी ईश्वरी करत तेथे येतो. दरवाजातून बघतो तर काय, हे दोघं एकमेकांमध्ये अगदी मग्न झालेले आहेत. आकाशला हसू येतं आणि तेवढ्यात मात्र तो त्यांच्या खूपच जवळ येतो आणि त्यांच्या जवळ येऊन मात्र आता तो म्हणतो की आय थिंक म्हणजे दादा दादा करत असतो. परंतु आता या दोघांना काही कळत नसतं. आकाश त्यांच्या इतक्या जवळ आलेला आहे ते सुद्धा काहीच कळत नाही. तर लगेच आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की आय थिंक मला तर असं वाटतं की आपल्याला आकाश आवाज देतोय. तेव्हा आकाश त्यांची गंमत करत परत म्हणतो की आय थिंक आकाश तुम्हाला बोलवतो, तुम्हाला दोघांना सुद्धा. लाईट्स आलेले आहेत. तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघत म्हणतो की लाईट्स आलेले आहेत आणि आकाश त्यांची गंमत करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की चला, तर अर्णव म्हणतो की हो चला. दोघं अजूनपर्यंत एकमेकांकडेच पाहत असतात. ते पण रोमांटिक होत, दोघांचा चांगलाच रोमांस रंगलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो की चला, लोड खूप जास्त आहे आणि लाईट सुद्धा आलेले आहेत, चला. तेव्हा आता आकाश त्यांच्या इतक्या जवळून बोलत आहे हे जेव्हा त्यांना समजतं आणि दोघेही आता जेव्हा आकाशकडे बघतात तेव्हा त्यांना कसं रिॲक्ट व्हावं हेच काही कळत नसतं. दोघेही कावरे बावरे होतात आणि आकाश अर्णवला हात देतो आणि उठवतो आणि त्यानंतर अर्णव ईश्वरीच्या हातामध्ये हात देतो आणि आकाश एकाच्या दुसऱ्या हातामध्ये आणि ईश्वरीला उठवतात. ईश्वरी आता चला असं म्हणते आणि लाजतच बाहेर निघून जाते. किंवा आता अर्णव म्हणतो की ऍक्च्युली कसं झालं की लाईट. आकाश म्हणतो की नाही नाही, काही सांगण्याची गरज नाही, इट्स ओके, असल्या गोष्टीचे एक्सप्रेशन नसतात. आणि आकाश मात्र खूप हसत असतो, त्याला खूप हसू येत असतं. त्या दोघांना एकत्र असं बघून त्याला खरंच खूप आनंद होतो. तो स्वतःशीच खूप हसतो. त्यानंतर आता कंपनीमधील जे काही वर्कर आहे, एम्प्लॉई, प्रत्येक जण आता आपल्या कामामध्ये मग्न असतात. घाईघाईने आता त्यांना जी काही राहिलेली बॉक्स आहे तर ती पूर्ण करून द्यायची असते. आता रात्रभर काम त्यांनी केलेलं असतं आणि आता सगळी ऑर्डर पूर्ण केलेली आहे. आता सकाळ होते, उजेड होतो आणि आता सगळेजण एकत्र येऊन ही ऑर्डर पूर्ण केलेली आहे. आता सगळे बॉक्स आहे तर ते ईश्वरी 197 198 असे बॉक्स मोजत असते. सगळेजण एकत्र उभे आहेत आणि त्यानंतर ईश्वरी म्हणते की हे 200 शेवटी फायनली झालंच असं म्हणते. तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात. तर अर्णव म्हणतो की वेल, खरंच खूपच छान, कारण हा जो काही टास्क होता खूप डिफिकल्ट होता. तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने आपण हे सगळं वेळेत कम्प्लीट केलं, त्यामुळे थँक्यू सो मच. आणि हे सगळं काही तुमच्यामुळे झालेलं आहे. आणि सगळ्यांना तो कॉंग्रॅच्युलेशन्स बोलतो आणि थँक्यू सुद्धा. त्यानंतर ईश्वरी सुद्धा म्हणते की हो ना, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही सगळ्यांनी रात्रंदिवस काम केलं, अगदी जीव लावून राबलात, मेहनत केली आणि खरंच थँक्यू. तुमच्या प्रयत्नामुळे आता इतकी मोठी ऑर्डर पूर्ण होऊ शकली नसती आणि थँक्यू सो मच असं म्हणते. त्यानंतर आता इकडे आकाश सुद्धा म्हणतो आता मात्र तुम्ही सगळेजण घरी जा, आराम करा, मस्त झोपा, पुढचं जे काही काम आहे तर ते आम्ही सगळेजण मिळून करतो. तेव्हा आता लगेच ती एम्प्लॉई म्हणते की अहो सर, असं काय, ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र आम्ही मेहनत घेतली, मग हे सगळं काम आम्ही अर्धवट कसं सोडणार? हे बॉक्सेस आहे तर ते भरण्यासाठी आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करणार. आणि काय ग, सगळ्या बायकांना विचारते. तर सगळ्याजणी हो हो असं म्हणतात. तेव्हा आता अर्णव म्हणतो की राईट, आणि चला सुरुवात करूयात. आणि सगळेजण मात्र आता बॉक्स भरतात आणि सगळे बॉक्स टेम्पोमध्ये ठेवले जातात. त्यानंतर आता हा टेम्पोची जी ऑर्डर आहे तर ती टेम्पो घेऊन जाणार असतो आणि त्या अगोदर मात्र सगळेजण टेम्पोच्या समोर उभे राहतात. ईश्वरी टेम्पोच्या टायर खाली लिंबू ठेवते आणि आकाश मात्र त्या टेम्पोवरून नारळ ओवाळतो आणि टेम्पो समोर नारळ फोडतो, गणपती बाप्पा मोरया असं म्हणत. शेवटी तो नारळ सुद्धा फुटून तो लिंबू सुद्धा फुटलं जातं आणि टेम्पो आता ती ऑर्डर घेऊन निघून जातो. सगळेजण गणपती बाप्पा मोरया म्हणून जोरजोराने टाळ्या वाजवतात. सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा आनंद झालेला असतो. ईश्वरी खुश होत अर्णवकडे पाहते आणि अर्णव तिच्याकडे. ईश्वरी खुश होत म्हणते की मिस्टर भडकुचंद, कॉंग्रॅच्युलेशन्स, हे सगळं तुम्ही करून दाखवलं. त्यावरती अर्णव तिला म्हणतो की काय तुम्ही, अगं आपण असं म्हणायचं. आणि खरं तर ईश्वरी तू नसती तर हे शक्य झालं नसतं, खरंच थँक्यू सो मच. तेव्हा ईश्वरी अर्णवच्या हातामध्ये हात देते आणि म्हणते की जहा हम दोनों साथ हो, इथे सगळं काही शक्य असतं. तुमच्या प्रत्येक कामात, यश अपयशात तुमची बायको नेहमी तुमच्या सोबत आहे सर. तेव्हा आता अर्णव तिच्याकडे बघतो आणि खुश होत हसतो आणि थँक्स मिस इंदोर. आता फायनली आपल्या 1 मिलियनच्या या कॉन्ट्रॅक्टमध्ये सगळं काही व्यवस्थित होऊन पूर्ण झालं. तेव्हा ईश्वरी खुश होत हसते. आता सात्विक फॅशनचं नाव आहे तर ते 7 समुद्रापलीकडे इंटरनॅशनल मध्ये गाजणार आहे आणि दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन आता अगदी खुश होतात आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत येतात. त्यानंतर अर्णव आता खुश होत ऑफिसला येतो आणि तो आपल्या केबिन मध्ये खुर्चीवर येऊन बसतो. त्याला खूप छान असं फील होत असतं, कारण आता इतक्या मोठ्या संकटातून आपण मार्ग काढून आता सगळं काही ऑर्डर पूर्ण केलेली असते.
इतकं मोठं जे काही ऑर्डर होती ती इतक्या कमी वेळात आपण शेवटी फायनल केली, याचा त्याला फार आनंद होत असतो. तेव्हा मात्र आता तो विचार करत असतो. त्याला आता जेव्हा ते लाईट चालू करायला गेलेले असतात, ईश्वरी म्हणते की माझ्यामुळे लाईट आली, हो म्हणा. तेव्हा हे सगळं घडलेला प्रकार त्याला पुन्हा आठवत असतो आणि तो स्वतःशी हसत असतो. तेव्हा ते दोघं एकमेकांच्या अंगावर पडलेले आहे ते क्षण त्याला आठवून आता हसू येत असतं. आणि ईश्वरी म्हणलेली असते की जहा हम दोनों साथ हो तेथे सगळं काही शक्य आहे. आता हे सगळ्याचा तो विचार करत आहे आणि तो हसतो आणि म्हणतो की मिस इंदौर, ऍक्च्युली म्हणजे हे सगळं मला एकट्याला जमलंच नसतं. मिस इंदौरने मला वेळेत सपोर्ट केलं म्हणून हे सगळं शक्य झालं, असं तो आता म्हणत आहे. आणि सगळ्याचं क्रेडिट मात्र तो ईश्वरीला देत आहे आणि थँक्यू मिस इंदौर असं म्हणतो. आणि तो आता ट्रॉफी घेतो आणि म्हणतो की ऍक्च्युली मिस इंदौर कायमच मला सपोर्ट करत आलेली आहे. घरातील वाद असो किंवा काही असो किंवा कॉम्पिटिशन असो, काही असो, आणि ह्या प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक वेळेमध्ये मिस इंदौर माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि खरंच हे मी कधीच विसरू शकत नाही. खरंच माझं तिच्यावर प्रेम आहे आणि तिचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे आणि एक म्हणजे प्रेमानेच हे सगळं आमच्यामध्ये होत आहे. आणि मिस इंदौर ज्या गोष्टीची वाट बघत आहे तर ती गोष्ट करण्याची वेळ आलेली आहे, असं तो मात्र खुशोत आता आपल्या मनाशी ठरवतो. आणि खुशोत लाजत असतो, हसत असतो, कारण अर्णवला आता ईश्वरीबद्दल प्रेमाची भावना निर्माण झालेली असते. पण सगळं काय करू, चॉकलेट्स, केक्स वगैरे, आणि हे सगळं तिला नाही आवडणार, तिला नवीन काहीतरी सरप्राईज दिलंच पाहिजे असे तो ठरवतो. आणि मिस इंदौरच्या भाषेमध्ये बढिया असं, मिस इंदौरला काहीतरी बढिया असं सरप्राईज दिलं पाहिजे असे तो ठरवतो. स्वतःची खूप खुश होत असतो आणि आता आपल्या दोघांचे मिलन होण्याची वेळ आलेली आहे असं म्हणून आता दोघंही म्हणजे एकमेकांच्या प्रेमामध्ये आहेच, परंतु अर्णव आता स्वतःचं प्रेम ईश्वरीला देणार असतो आणि त्याला खूपच आनंद होतो. त्याची सर्व तयारी तो करत असतो, अगदी खुश होत, अगदी हसत. त्याला काय करावं, कसं सरप्राईज आता द्यावं, कसं सरप्राईज प्लॅनिंग करावं, याचा तो प्रत्येक गोष्ट आता विचार करत आहे. अर्णव विचार करत आहे की नक्की काय करू, सरप्राईज देण्यासाठी काय करायचं, हेच मात्र तो आता ठरवत असतो. ईश्वरीला खास सरप्राईज तर द्यावंच लागेल, मग त्यासाठी काय करायचं म्हणून तो आता आठवत असतो. नक्की आता सरप्राईज देण्यासाठी असं काय प्लॅनिंग करायचं आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा तो विचार करत असतो. जेव्हा मात्र आता ईश्वरीने एकदा त्याला अगदी किस केलेला असतो तोंडाला, चेहऱ्याला, म्हणजे गालाला, ते सर्व त्याला आठवतं आणि तो मात्र आता अगदी खुश होत. आणि त्याला आतापर्यंत जे काही त्यांच्यामध्ये घडलेले आहे रोमॅन्टिक क्षण, तर त्या प्रत्येक क्षणाची आठवण होते. आणि आता या सगळ्या क्षणा आठवून मात्र तो स्वतःशी खूप हसत असतो. त्याला खूप चांगलं फील होत असतं आणि नक्की काय करावं म्हणून तो आता ईश्वरीला साडी देण्याचं ठरवतो. आणि आता तिला नवीन साडी द्यायची आणि आता ही सरप्राईज वगैरे आहे तर ते सगळं काही अगदी खास असलं पाहिजे. मिस इंदौरने आपल्यासाठी आत्तापर्यंत इतकं सर्व काही केलेलं आहे, त्यामुळे आपण सुद्धा तिच्यावर म्हणजे तिच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आता आलेली आहे, म्हणून तो आता तिला मस्त एक आता साडी देण्याचं ठरवतो. कारण सरप्राईज त्याला द्यायचं आहे, मग त्यासाठी अगोदर सगळ्यात भारी साडी म्हणून तो आता लगेच साडी घेण्यासाठी फोन करतो. आणि सगळ्यात जे काही आता साडींचे प्रकार आहे मला पाठवा, त्यातून मी सिलेक्ट करतो. एकदम अशी मस्त भारी अशी साडी असली पाहिजे, क्लासिक. तो साडीची ऑर्डर देतो आणि आता फोन ठेवतो. त्याला आता इतकं छान वाटत असतं, स्वतःशी तो खूप हसत असतो. त्याला आता ईश्वरीला खास सरप्राईज द्यायचं असतं, म्हणून तो स्वतःला आता चांगलं फील अगदी आनंदाने बघत आहे. नक्की आता त्याला त्या क्षणाची आठवण होत असते की मिस इंदौरला आता आपल्या मनातील प्रेम देण्याची वेळ आलेली आहे आणि ते कबूल करण्याची सुद्धा, म्हणून त्याला फारच आनंद होत असतो. कारण आतापर्यंत ईश्वरीने आपल्यासाठी इतकं सर्व काही केलेलं आहे, मग आपण सुद्धा आता तिला सगळं काही दिलंच पाहिजे. त्यानंतर आता ईश्वरी ही किचनमध्ये चहा वगैरे बनवत असते. अविनाश मामा तेथे येतो आणि विचारतो की काय झालं ईश्वरी, तू कामात आहे का? तर ईश्वरी म्हणते की नाही, बोला ना काय काम आहे, तुम्हाला काही हवं आहे का? त्यावरती अविनाश मामा म्हणतो की मला काही नाही, फक्त एक फक्कड कप चहा हवा होता. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मामा एवढंच का, मी ब्रेक पकोडा करते, तर थांबा तुम्ही. तर अविनाश मामा म्हणतो की नको, मला बाकी काही नको, मला फक्त आणि फक्त आता हे चहा हवा आहे, तुझ्या हातचा एकदम फक्कड असा. तर ईश्वरी म्हणते की मामा एक नाही तर दोन दोन आणते. तेव्हा अविनाश मामा म्हणतो की एक कशाला, फक्त दोन कशाला, एकच हवा आहे, वल्लरीला नकोय. त्यावरती ईश्वरी म्हणते की मामा अहो असं काय करतात, तुम्हाला कंपनी म्हणून मी सुद्धा पिईल. तेव्हा आता अविनाश मामा हसतो आणि म्हणतो की हो का. अविनाश मामा डायनिंग टेबलवर बसतो आणि ईश्वरीला म्हणतो की अगं अर्णवंते कुठे गेलेले आहेत सगळेजण, भाचे कंपनी. त्यावरती मात्र ईश्वरी म्हणते की आहे, येतीलच, म्हणून तो अर्णवला फोन करत असतो, परंतु अर्णव काही फोन उचलत नसतो. अविनाश मामा म्हणतो की काय झालं असेल, अर्णव फोन का उचलत नसेल. अर्णव आणि आकाश दोघांचेही फोन लागत नाही. तेव्हा अविनाश मामा विचारतो की कन्सर्ट बद्दल काय झालेलं आहे.
आहे. तर ईश्वरी चहा वगैरे देते आणि म्हणते की मामा सांगते अजून मात्र काही कळालेलं नाही. कन्सल्टमेंट तर आपली गेलेली आहे आणि लवकरच आता त्याचे अपडेट्स आहे तर ते आपल्याला मिळतीलच. तर ईश्वरी म्हणते की मामा सगळं काही ठीक होईल. माझ्या डोक्यात सुद्धा तेच विचार सुरू आहे. लवकरच आता ही आनंदाची बातमी आपल्याला केव्हा भेटेल. आणि दोघंही मस्त चहा घेत एकमेकांशी गप्पा करत आहे आणि ईश्वरी खुशच म्हणत आहे की पुढच्या आठवड्यामध्ये 7 समुद्रा पार फक्त आपल्याच कंपनीचं नाव असेल. सात्विक फॅशन म्हणून तिला खूपच आनंद होत असतो. तेव्हा आता अविनाश मामा म्हणतो की हो ना, नाही म्हणत असताना मात्र अर्णवने स्वतःचं म्हणणं आहे तर ह्या पठ्ठ्याने लावूनच धरलेलं आहे आणि नुसतं लावून धरलं नाही तर बाणेकदोरपणे ते सगळं काही करून दाखवलं हिमतीने. आणि अविनाश मामा आणि ईश्वरी खूप खुश होत आहे एकमेकांशी छान गप्पा करत. अविनाश मामा म्हणतो की पोरगं खरंच खूप हुशार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, हुशार तर आहेच आणि जिगरवान सुद्धा आहे. म्हणजे एवढी मोठी जबाबदारी आहे स्वतःच्या खांद्यावरती पेलवणं आणि ती पूर्ण करणं खूपच अवघड आहे मामा. तेव्हा अविनाश मामा म्हणतो की खरंच मला अर्णवचं ह्या पट्ट्याचं खूपच कौतुक वाटतं. आणि का म्हणून असं विचार बरं. तर ईश्वरी खुशच म्हणते की का. तर अविनाश मामा म्हणतो की कारण ह्या पट्ट्याला सगळ्यांचं सुख दिसतं आणि त्याला जे काही सुख मिळतं ते सुद्धा दिसतं. त्याला मिळणारा मान दिसतो, त्याला मिळणारं वैभव दिसतं. तो जे काही कष्ट घेतो, तो जे काही आता हे प्रयत्न करतो तर ते प्रयत्न आणि कष्ट कुणाला दिसत नसतात. अर्णवला मात्र मी लहानपणापासून बघतो आणि त्याला मात्र समोरचा कसा खुश राहील, समोरचा कसा आनंदात राहील फक्त हे दिसत असतं. आणि आई मात्र नेहमी त्याला म्हणायची अर्णव अरे स्वतःचा कधीतरी विचार कर, स्वतःचा सुद्धा आनंद बघ, कधीतरी स्वतःच्या आनंदाचा विचार कर. पण नाही, अर्णवला कितीही सांगितलं, कितीही समजावलं तरी सुद्धा मात्र तो आनंदी नसतो. जेव्हा समोरचा माणूस त्याच्यामुळे आनंदी आहे, सुखी त्याला दिसत असतो, खुश त्याला दिसत असतो, तेव्हा आता हा पठ्ठ्या त्याचा आनंद त्यात मानत असतो, तेव्हा तो कुठे खुश होतो. आणि आता सुद्धा तो तसाच आहे आणि म्हणूनच मात्र त्याचं हे यश बघून मला खूपच आनंद होतो. म्हणून अविनाश मामा आता खूपच खुश झालेले आहेत. त्याला आता अर्णवचं खूप कौतुक वाटतं आणि अभिमान वाटतो. आणि तेवढ्यात फोन येतो आणि अविनाश मामा आलोच मी असे बोलून आता फोन घेऊन बाहेर जातो. तर ईश्वरी आता स्वतःशी हसत असते. अर्णव सरांचा ती विचार करत असते की खरंच अर्णव सर किती वेगळे आहेत आणि ती आता मनात म्हणत आहे की मामा जे काही म्हणत आहे ते अगदी खरं आहे. कारण कंपनीमध्ये काम करताना मात्र प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक माणसाचा मात्र अर्णव सर स्वतःपेक्षा किती जास्त विचार करत होते आणि त्यांनी ह्या कन्सल्टमेंटसाठी दिवस रात्र मेहनत केली, स्वतःचा विचार केला नाही आणि म्हणून त्यांच्या नशिबामध्ये हा आनंद येत आहे. त्यामुळे मला सुद्धा आता अर्णव सरांसाठी काहीतरी करावंच वाटतं. कारण ते स्वतःचा कधी विचार करत नाही, फक्त दुसऱ्यांचा विचार करतात. म्हणून मला सुद्धा आता काहीतरी करावंच वाटतं आणि सरांनी मात्र त्यांचा हा सक्सेस आहे खूप छान असा सेलिब्रेट करायला हवा. पण नक्की मी काय करू त्यांच्यासाठी ज्याने आता त्यांचं मन मात्र सेलिब्रेट सुद्धा होईल, खुश सुद्धा होतील आणि आम्हाला सुद्धा वेळ मिळेल आणि आमचंही नातं आहे तर ते आणखीन काही पुढे जाईल. मग नक्की काय करायचं त्यांच्यासाठी, काहीतरी असं खास मला करायचं आहे. म्हणून ईश्वरी सुद्धा आता विचार करते आणि तिकडे अर्णव सुद्धा ईश्वरीबद्दल सरप्राईज देण्यासाठी विचार करतो. आता दोघांनी एकमेकांना वेळ देण्याचं ठरवलेलं असतं आणि दोघंही एकमेकांचा विचार करत असतात. ईश्वरी विचार करते आणि म्हणते की त्यांना काहीतरी खास सरप्राईज मला द्यायचं आहे. म्हणून ईश्वरीच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन येतो. ईश्वरीला असं वाटतं की अर्णव सरांना आतापर्यंत त्यांनी स्वतःचा विचार न करण्यासाठी आता आपण काहीतरी त्यांच्यासाठी खास विचार करायला हवा. आता तो असा काहीतरी प्लॅन तिच्या डोक्यामध्ये येतो की तिचा चेहराच खुलतो, तिला खूप आनंद होतो. त्यानंतर आता इकडे आकाश हा आपल्या रूममध्ये तयार होत असतो आणि नम्रताचं काहीतरी आता ते नियोजन सुरू असतं. तिच्या कामामध्ये मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असते. आकाश तिला म्हणतो की नम्रता अगं माझं ऑच कुठे आहे. तेव्हा आता नम्रता म्हणते की हे काय इकडे आहे. आकाश मुद्दाम तिला जवळ घेण्यासाठी आता नाटक करत म्हणतो की कुठे आहे. मुद्दाम वॉचकडे बघत हसतो आणि आता आकाश तिला म्हणतो की दे ना माझं वॉच. आता नम्रता म्हणते की अहो इकडेच आहे, हे घ्या. म्हणून मात्र आता ती उठते आणि ते घड्याळ घेऊन आकाशच्या हातात देते आणि परत बेडवरून बसते. तेव्हा मात्र आता तिची पुन्हा सामानाची यादी सुरू होते. गूळ, साखर वगैरे आणखीन काय याचा विचार करत असते. आता आकाश मुद्दाम म्हणतो की नम्रता अगं तू माझं एक काम करशील का. नम्रता म्हणते की काय करायचं आहे. आकाश तिला आता लाजतच म्हणतो की अगं माझा फोन प्लीज चार्जिंगला लाव ना, प्लीज प्लीज असं करत असतो आणि तो तिच्याकडे मोबाईल फेकतो आणि नम्रता लगेच मोबाईल चार्जिंगला लावते. आता आकाशला हसू येत असतं. नक्की त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी सुरू असतं. त्यानंतर आता इकडे ईश्वरीच्या डोक्यामध्ये विचार आल्यानंतर ती लगेच उठते आणि आपला मोबाईल घेऊन ती लगेच मात्र आता फोन करते. फोन घेऊन म्हणते की हे बघा हॅलो, मी ईश्वरी राजशिर्के बोलत आहे. मला अर्णव राजशिर्केंसाठी आता एक मस्त बडी असा आउटफिट हवा आहे. कसं काय हे सगळं काही मी सांगते. म्हणून ईश्वरी आता सगळं
काही एक्सप्लेन करते आणि स्वतःशी खूप खुश होऊन हसते. आता तिने आता अर्णवसाठी बडी अशी ऑर्डर दिलेली असते. तिकडे अर्णवने सुद्धा ईश्वरीसाठी साडीची ऑर्डर दिलेली आहे. दोघांनाही एकाच वेळी मनामध्ये एकच विचार आलेले आहेत आणि ईश्वरी फोन करून होते की होत चालेल, आता थँक्यू असे बोलून ती फोन कट करते आणि तिला खूपच आनंद होत असतो. ती स्वतःशी खूपच आता अर्णव सराबद्दलचे प्रत्येक रोमॅन्टिक क्षण आठवून आता स्वतःशी हसत असते आणि प्रत्येक त्याच गोष्टीचा ती विचार करत असते. तिला सुद्धा आता अर्णव सरांसारखीच आता प्रत्येक गोष्टीची आठवण होते. दोघांनी एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या मिठीत केलेला डान्स, आता मागचे सर्व काही एकत्र घालवले क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात. हे सगळे आता मिठीत घेतलेले क्षण आठवून तिला आता अंगाला शहारे येतात. ती सुद्धा स्वतःशी खूप हसत असते. तिला इतका आनंद होत असतो. जशी अर्णवला आज आठवण ईश्वरीची झालेली आहे तशीच आता ईश्वरीला सुद्धा अर्णवची खूपच आठवण होते. ती स्वतःशी खूपच आता खुशूत हसत असते आणि एकदा अर्णवने तिला सरप्राईज दिलं होतं तर ते सुद्धा क्षण तिला आठवतात. दोघांनी एकमेकांच्या मिठीमध्ये डान्स केलेला सगळं काही तिला आठवत असतं. तसं तिचा चेहरा खुलत असतो. जेव्हा आता मिस इंदोरने बाळाचा विषय काढलेला असतो तेव्हा अर्णव जे काही म्हटलेलं असतो ते सुद्धा तिला आठवतं आणि स्वतःशी ती खूप हसत असते. तिकडे अर्णव सुद्धा तोच विचार करत आहे, इकडे ईश्वरी सुद्धा तोच विचार करत आहे. दोघांनाही आता एकमेकांची आठवण होऊन आता दोघे एकमेकांबद्दल विचार करत आहे. एकमेकांनी आता दोघांना सरप्राईज ठरवलेलं असतं आणि दोघंही हे आता खूपच खुश होतात आणि एकमेकांना आता प्रेमाची नवीन सुरुवात त्यांना करायची असते. मात्र आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ईश्वरी आता प्रॅक्टिस करत असते की अर्णव सर आल्यानंतर कसं काय म्हणायचं आणि आता ती तसं रूममध्ये म्हणत असते की सर आय लव्ह यू असं म्हणून टाकायचं. पण सर आय लव्ह यू असं म्हणायला सुद्धा किती ऑड वाटतं, म्हणजे सर म्हणायला. त्यानंतर आता इकडे अर्णव सुद्धा तोच प्रयत्न करत आहे. ईश्वरीला मी कसं प्रपोज करू, असं करू का, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, परंतु आता हे सगळं कसं, म्हणून अर्णव सुद्धा आता विचार करतो. त्यानंतर आता इकडे ईश्वरी आरशासमोर उभी राहते आणि म्हणते की काही जरी झालं तरी आज सुद्धा प्रेमाचा जो काही इजहार आहे तर तो करूनच टाकायचा आहे. तर अर्णव सुद्धा इकडे तीच आता प्रयत्न करत असतो. तर तो सुद्धा तेच म्हणत असतो की मिस इंदोर आय लव्ह यू. आणि तेवढ्यात ईश्वरी हा सगळा विचार करत असताना मात्र आता अर्णव तिच्या समोर आता जो काही आता तिने कोट वगैरे घेतलेला आहे तर सगळं काही घालून येतो आणि टाय वगैरे बांधण्यासाठी तो ईश्वरीकडे आलेला असतो आणि तोऱ्यातच तो ईश्वरी समोर उभा राहतो. ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि ईश्वरी अर्णवकडे बघून खुश होत असते. तर आता अर्णव सुद्धा तिच्याकडे बघून खुश होत असतो. तेव्हा मित्रांनो आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि आता त्यासाठी त्यांचं जे काही सरप्राईज प्लॅनिंग आहे तर ते ठरलेलं असतं. तर पुढे नक्की काय होईल, दोघं एकमेकांना कसं प्रपोज करतील आणि एकमेकांच्या मनातील भावना कसे व्यक्त करतील हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो पुढे नक्की काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.